नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तुला जपणार आहे मालिकेच्या सेटवर आत्ता आपण आहोत. संगीत स्पेशल आहे आणि इथे कलाकार मस्त धमाल मस्ती करतायत. संगीत सोहळा पार पडतोय त्याच्यामुळे छान रिहर्सल देखील सुरू आहे. माझ्यासोबत स्टारकास्ट आहे. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये. नमस्कार नमस्कार. अँड वेलकम टू तुला जपणार आहे येस. च्या सेटवर. येस. आणि माझी छोटी वेदा पण आहे आणि तिचे खरं तर 2 डान्स मी आत्ता रिहर्सलच्या दरम्यान पाहिले. हाय वेदा, कशी आहेस तू? मस्त. मस्त. आणि तुझे डान्स खूप मस्त छान चालले. 2-2 डान्स आहेत की भरपूर परफॉर्मन्स? किती परफॉर्मन्स? 2-2 आहेत. 2-2 आहेत. कोणासोबत आहेत? एक पप्पासोबत आणि एक ताईसोबत. वॉव! कोणासोबतचा डान्स तुला जास्त आवडतोय आणि करायला मजा येते? मेरा ताई आणि बाबा दोघं पण. हे उत्तर मला माहित होतं. पण सगळ्यांचं मन ठेवून ती उत्तर ठेवून देणं. देते. येस येस. पण खरं तर मी तुला विचारेन मीरा, कारण ना लहान मुलांसोबत डान्स करणं म्हणजे त्यांची एनर्जी मॅच करणं, त्यांची लेवल मॅच करणं थोडं मोठ्यांसाठी डिफिकल्ट होतंच. आपण जरी डान्स करत असलो किंवा नसलो, पण त्यांची एनर्जी मॅच करणं कुठेतरी डिफिकल्ट असतं. सो काय सांगशील, कसा होता एक्सपिरियन्स? खरं तर खूप छान होता एक्सपिरियन्स आणि ही छोटी जेवढी तुम्हाला सिरियलमध्ये न बोलणारी आणि शांत वाटते तेवढी ती नाही आहे. खूप चंचल आहे आणि खूप एनर्जी आहे हिच्यामध्ये. डान्स करतानाच नाही तर सीन्समध्ये सुद्धा. तर खरंच ते चॅलेंजिंग आहे, पण मजा येते. मी एन्जॉय करते. येस. अथर्वचं काय, म्हणजे तिच्यासोबतचा डान्स खरं तर बाबा आणि मुलीचा डान्स बघायला लोकं उत्सुक असतीलच, कारण ते एक कॉम्बिनेशन प्रेक्षकांना बघायला आवडतं. पण डान्स करताना लहान मुलं त्यांच्या त्यांच्या झोनमध्ये खूप असतात. सो कठीण वाटतं जरासं डान्स करणं? नाही, ते डान्स असं बघत नाहीये. ते माझं आणि हिचं आमचे काही क्षण आहे असं बघतोय मी. तर ते असं टेक्निकल न करता इमोशनल पद्धतीने मी करायचा प्रयत्न आम्ही करतोय. आणि ऑफ कॅमेराची अधिकी खूप वेगळी आहे. ऑन कॅमेराची अधिकी खूप प्रोफेशनल आहे. खूप कोऑपरेटिव्ह आहे. खूप कमाल खूप लहान आहे, पण म्हणून मला हे को ॲक्ट्रेस असं तो एक शब्द तिला वापरायचा नाही तिच्यासाठी. पण फॉर द लॅक ऑफ अ बेटर वर्ड, शी इज अ व्हेरी गुड को ॲक्ट्रेस. अधिकी. ओके. वेदा, काम छान करते. हां, अर्थात, कारण प्रेक्षकही कौतुक करतात तिचं. डान्स प्रॅक्टिस करताना कोणी जास्त हेल्प केली तुला? मला ते सरांनी. सरांनी? कोरिओग्राफर सर ना, डान्सर सर. नाही नाही, हां. सरांनी नाही दिली लोकांनी. म्हणजे दीदी. कोरिओग्राफर दीदी. ओके. पण तुला तो डान्स तुला डान्स आवडतो आधीपासनं? हां, आधीपासनं आवडतो. मग तुला करायला मजा येते डान्स? हां. तुला एन्जॉय करतेस तू ही डान्सची शूटिंग सगळी? का सीन एन्जॉय करतेस जास्त? सीन आणि डान्स. सीन आणि डान्स. सीन तुला आणि काही विचार. डान्स. डान्स ना? हां. पहिल्यांदा काहीतरी असं एक उत्तर चूज निवडून दिलं असते. नाहीतर ते दोन्ही दोन्ही हां. असंच म्हणते. पण अर्थात मालिका खूप इंटरेस्टिंग आहे आणि मालिकेचा प्लॉट वेगळा आहे. सो हे ना संगीत स्पेशल सोहळा जरी असला, तरी ह्याच्यात काहीतरी तो तो एलिमेंट असणार आहे का? अंबिकाचा असेल किंवा अदर एलिमेंट असतात, की ज्याच्यामुळे ही सीरियल एका वेगळ्या प्लॉटची आहे. तर तसं काही संगीतमध्ये घडणार आहे? तसं सांगायचं झालं तर स्टार्टिंगपासून जेव्हापासून सीरियल सुरू झाली आहे, बॅक टू बॅक आमच्याकडे ट्विस्ट अँड टर्न्स येत असतात आणि असं कुठेच नाही झालं की या आठवड्यात काही ट्विस्ट झालेला नाही आहे. सो ऑब्व्हियसली संगीत सोहळा आहे तर प्रत्येक क्षणी काहीतरी ट्विस्ट असतो आणि तो प्रेक्षकांना अगदीच आवडतो सुद्धा आणि त्यांना अनपेक्षित असतो. सो त्यांना ते आवडतंय सगळं नव्याने बघायला वगैरे आणि त्याच्यात व्ही-एफ-एक्स वगैरे असल्यामुळे त्यांचा अनुभव पण वेगळा आहे. सो मला वाटतं की मज्जा येईल त्यांना हा सोहळा सुद्धा बघायला. Yes, पण हां. ट्विस्ट वरून मला आठवलं, पौर्णिमा पाय कसा आहे? ठीक. गेट वेल सून. अच्छा, डान्स असा हे इव्हेंट नाहीये वेगळं. स्टोरी चालत असते पुढे. हं. हे फक्त एक माध्यम आहे. आता या डान्समधून, या इव्हेंट्समधून ती स्टोरी पुढे जात आहे. सो ऑब्व्हियसली बऱ्याच गोष्टी घडणार आहेत आणि हा डान्स सिक्वेन्स त्या स्टोरीला पुढे घेऊन जाणारा एक एलिमेंट आहे, एक टूल आहे. सो ऑब्व्हियसली खूप गोष्टी घडणार आहेत. Yes, पण तुम्हा दोघांना पर्सनली डान्सची किती आवड आहे आणि कधी शेवटचा डान्स केला होता? काल संध्याकाळी करून गेलोय मी शेवटचा डान्स. शूटिंगच्या निमित्ताने नाही, पण पर्सनल आयुष्यात असं डान्सची किती आवड आहे आणि कधी शेवटचा असं मित्र-मैत्रिणींसोबत वगैरे केला होता? पब्लिकली किंवा सोशल लाईफमध्ये मी डान्स मला आय कॅनॉट डान्स. पण कोरिओग्राफ्ड पीस असेल किंवा एखादं इव्हेंट असेल, त्या निमित्ताने आय थिंक आय एम अ डिसेंट डान्सर आणि ते मला करायला आवडतं. पण शेवटचं मी आय गेस लास्ट शोच्या एखाद्या असं असं काहीतरी इव्हेंट झालं होतं, तिकडे मी नाचलो होतो. ओके. मीरा, तुझ्या बाबतीत? सेम मी माझ्या मागच्या शोमध्ये मी डान्स केला होता आणि आवडतो डान्स पण इतका नाही की म्हणजे मी प्रॉपर शिकले नाही किंवा मला असं पण
अशा इव्हेंट्सना वगैरे हां करू. बेसिक जे आपल्याला मराठी लोकांमध्ये जे असतं की डान्स आणि सगळ्यांना जे आवडतं ते तेवढं आहे. तर आता माझ्याकडे एक टास्क आहे कारण संगीत स्पेशल सोहळा आहे. तर टास्क आहे की गाणं ओळखायचं आहे. वेदा तू बाबालाही मदत करू शकतेस आणि ताईलाही मदत करू शकतेस. ओके. सो मी आत्ता तुम्हाला काही गेम खेळायचा. येस. पहिलं तुला सांगते तू त्याला इनॅक्ट करून दाखव. चालेल. वेदा आपल्याला ओळखायचं आता हे गाणं. तू दोन हे गाणं. घेते, हे मीरा घेते. ताई ऍक्टिंग करणार हा, आहे. ठीक आहे ठीक आहे. आणि पण आपल्याला ते गेस करायचं गाणं. हेल्प करा मला. बाय. पहिला शब्द नाही क्रॉस. दुसरा शब्द. तिसरा शब्द. हे दुसरा शब्द. ये. तिसरा शब्द. लवकर. ये पुढे बोलतो ना आपण माझ्याकडे. गोड भाषेत. ये ना. पहिला आता. जवळ ये ना. काय तुमच्या टीम मध्ये काय म्हणालीस? ये ना. हे दुसरा आणि तिसरा शब्द. पहिला आता ओळखायचा. कुशीत. कुशीत म्हणालोय. करू शकतो तू guess गादीवर करू नाही शकतो. म्हणालो. करू शकतो. तसं नाही माहिती ऍक्च्युली. हळूच ये ना. नाही. काहीच नाहीये. अच्छा काहीतरी असंच. एक हिंट देऊ हा, का? hint दे. मुलीचं नाव आहे. पारू. दोन words बरोबर ओळखले. पारू. पहिला वर्ड ओळखायचं मुलीचं नाव. पहिलं. डॅश ओके. ये ना. ओके. आता थोडं हा, हा. तू बोलून सांग मुलीचं. मुलीचं नाव सांग. एखाद्या मुलीचं नाव सांग. मुलीचं नाव हा किती नाव आहेत अजून? तरी पण. इथपासून ह्याच्यापासून चालू होतं. ए, ए पुढे आता एवढं अभि तो बताना. अदिती. Random नावं घ्या ना. आदिती. थोडस कॉमन नाव. अंबिका. आदित्य. आदित्य मुलगी मुलगी. मुलगी वेगा. आय डोंट नो. नाही. ए पास. सांग आता कुठलं गाणं. अश्विनी आहे ना. हो. अश्विनी कसं सांगू इथे नाही कोणाचं नाही, नाव अश्विनी आहे? अश्विनी येस येस. नेक्स्ट आहे. नेक्स्ट कुठलं घेतोस तू? आता मी नाही सगळी गाणी तुला दाखवली त्याच्यामुळे मी त्याला काहीच दाखवू शकत नाही. तर तूच 3 गाणी निवड आणि त्याला ओळखावी लागतील. आता हे ओळख हा. आता ओळख हा आता. आपण पहिला हरलोय आपण पहिल्यांदा. हृदय. दिल. दिल की हृदय. हृदय. मराठी आहे त्याच्यामुळे सगळे शब्द मराठी. असं वेगवेगळं करतो तू. हृदय. मन. त्याच पहिलाच. र र रु रु रु. तिसरा शब्द सांगतेस. हा. बस बरोबर आहे. रु नाही नाही. की हृदय. अच्छा. फूल. सुगंध सुगंध. नाही फूल काय होतो? उघडतो. फुलतो. हृदय फुलला. मध्य. हृदय. मधलं तू सांगू शकतो. तू बोलू शकते का? आता तू hint दे. हृदय. तुझं नाव आहे ऋतू. विदळी वसंत फुलताना. Correct. वाह वाह नाईस. आता लास्ट वन किसी. तुला कुठला हवं ते? काय बाबा तुला एवढं ना आलं? पहिलं. नाही आलं मला सॉरी. 4 वर्ड्स आहेत. पहिला शब्द. पहिलाच शब्द. एकच शब्द आहे. मी काय हा एक तुम्हाला कळत असेल तर सांगा मला. अच्छा एक सॉरी एक. चौथा शब्द. एक चेहरा. चेहऱ्यानंतर काय चेहरा. तोंड. फेस. हिंदीमध्ये कदाचित त्याला चेहऱ्याला म्हणतात असं. मुखडा. चौथा शब्द हा. एक पहिला शब्द एक. चौथा शब्द मुखडा. सेकंड. एक छानचा मुखडा. लाजणे. लाजणे. एक लाजत. एक नसते. तिची तुझ्याकडनं जास्त अपेक्षा आहे. ज्या अर्थी ती तुला बघतीये. करेक्ट एक आहे. लाजरी. लाजरा. करेक्ट आहे. काय करेक्ट आहे? एक लाजऱ्यानं साजरा मुकडा. अथर्व यू हॅव फेल.
आम्ही 5 जण एक युनिट ना, आपण एकच युनिट आहोत ना. हो ना. आता रामपूर आहे. एकला जीवन सजरा मुकड़ा. वा, हे सगळं शिकायला जातेस ना शाळेत. मी सगळीच गाणी हिला ऑलरेडी दाखवल्यामुळे आता मी त्याला देऊ शकत नाही, तर तू ऑलरेडी ओळखू शकली असतेस. ओके, आता तू ये माझ्या साईड. आता काय टास्क आहे अजून? आता तू पूर्ण बघितली नसशील आय थिंक ना. नाही, मला आठवत नाही हे आता. बघ. बरं. हे राहू दे ना, तिने केलं जाऊ दे ना, सोड ना. थँक्यू. हे तरी नाही, कर, नाही, नाही. हे तरी कर. हे बघ, नाही हिला दे, हिला दे, ही करेल. हे बघ, हे बघ, हे कर. नाही, तिला कानात सांग. मी तुला कानात सांग. ती करून दाखवते. हे हिंदीतलं तमन्ना वगैरे नाचल्यासारखं वाटतं. असं वर्ड टू वर्ड सांग बरं. मी कसं सांगितलं? हा, असं थोडंसं एलॅबरेट करून सांग. असं वारा. वारा कसं. हिल पोरी. हिल. पुढे नाही. पुढे तेच असते. हिल पोरी हिला. हा, ते गाणं. तुझ्या कपाळीला टिळा. आणखीन एक करशील लास्ट. आम्हाला नाचलं पाहिजे. लास्ट नाही पाहिजे, तुमच्याकडे टाइम लिमिट आहे ना रजा. नाही, लास्ट म्हणजे यादीतलं लास्ट नकोय तिला, मधलं हवं असं. नाही नाही. नाही येत तुला कुठलं येतं तू ते करून दाखव ना. ताई हा, रॅन्डम ओळख. आपण ओळखू. तुझं तुझं हिंदी डान्स. मराठी कुठलंही देत आहे. तू सांग. मी सांगू. परत. गोरी गोरी पान. नदी. मेहंदी. हिंदी आहे की मराठी आहे? मराठी की हिंदी? काहीच नाही कळलं. ओ बापरे. हिंदी की मराठी आहे? मराठी आहे. हा बोल. बरोबर करते ती. लिखेच नाही. पहिला शब्द तिचा हाच आहे. हात. हे दाखव ताईला. हा, हे काय आहे? मेहंदी. तळहात. हा, मेहंदी. मेहंदी. लवली. काढणं. नाही. पसरवणं. काय? मेहंदी सुगंध. काय झाली? सुगंध फुलली आहे. फुलली. नाही. रंगली. हा. एकदा परत कर. पूर्ण कर. काय? मेहंदी. फुलली. रंगली. रंके. रंगून. आउट. मेहंदी रंगली ग. फक्त ग. तर बाकी होता. करेक्ट होतं. गुड. खूप छान करते आणि वेदाने जास्तीत जास्त ओळखले, त्याच्यामुळे ह्या दोघांपेक्षा पॉइंट जास्त वेदाला मिळणार आहेत. वेदा, यू आर अ विनर. आणि मी समजवले ते. तू हा, समजावलंय. वेदा आणि बरोबर मीराचे. आहे. वेदा आणि मीरा. अथर्व थोडासा मीराची. अथर्व हरला असंच ती स्वतःच म्हणते. येस, बट संगीत स्पेशल सोहळा असल्यामुळे गाण्यांचा हा टास्क होता आणि छान ओळखले तुम्ही दोघांनी टास्क आणि छान खेळत. आय होप हा संगीत सोहळा प्रेक्षकांना खूप आवडेल आणि मजा मस्ती कराल. थँक्यू सो मच आत्तासाठी आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. Yes, Thank you. thank you very much.